खरंच आहे, बोलावं आल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही किंवा आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. हे असं मी का बोलते हे तुम्हाला थोड्याच वेळात समजून जाईल किंवा थंबनेलवरून तर तुम्हाला समजेलच. तर येस, मस्त आम्ही हॉटेलमध्ये आलो, फ्रेश वगैरे झालं. ॲक्च्युली रात्रीच आम्ही पोचलेलो, हॉटेल घेतलेलं जे पटकन जवळ भेटलं तेच घेतलेलं, जास्त काही शोधत नाही बसलो. तर सकाळी उठून फ्रेश वगैरे झालेले. आता जाऊया आपण जिथे चाललेली आहे मी तिकडे निघालेले आहे. सो पहिला आपण ब्रेकफास्ट करून घेऊया काहीतरी, मग आपण जाऊया. सो आजूबाजूचा परिसर बघून तुम्हाला समजतच असेल मी कुठे आलेली आहे. सो येस, मी आलेली आहे शिर्डीला. हे बघू शकता तुम्ही, हे खूप छान मस्त लिहिलेलं, साई तेरे शिरडी का बड़ा सुंदर नज़ारा है, तेरा समाधी मंदिर सारी दुनिया से न्यारा है. खूप छान लिहिलेलं, मस्त वाटलं म्हणून मी लगेच शूट केलं. सो चलो मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नित्या ब्लॉग्समध्ये. तर येस, आपली सकाळी शिर्डीमधून झालेली, आपण आलेलो आहे शिर्डीला. सो बघू आता, आतमध्ये तर एंट्री नाही आहे मोबाईलला. सो मोबाईल आपण बाहेरच ठेवणार आहे. अशा प्रकारे रेडी झाले मी. चलो मस्त दर्शन करूया. सो येस काही आता मी चाललो, किती लाईन आहे, लाईन आहे का नाही. इकडे सगळे आपले फोन, कॅमेरा, जे काही असेल, चप्पल वगैरे इथेच आपल्याला ठेवून जायचं आहे लॉकरमध्ये. फोन अजिबात आतमध्ये अलाउड नाही आहे. सो इथे आता लॉकरमध्ये ठेवून देऊया. आतलं तर काही शूट होऊ शकत नाही, सो त्याच्यामुळे तर तिथे ठेवून घेते आणि चलो आता निघूया आता आतमध्ये आपण. हो येस गाईज, खूप छान आणि मस्त आमचं दर्शन झालं. आय डोंट नो तुम्हाला आवाज येतोय का नाही, बट छान आहे. दर्शन करून आल्यानंतर काही ते बघू शकतो, खूप पहिल्यांदा शिर्डीला आलंय आणि हरवलंय. मूर्ती आहेत. आम्ही छान असं एक छोटा फोटो घेतलेला आहे. मी तुम्हाला नक्कीच माझ्या येणाऱ्या अपकमिंग ब्लॉग्समध्ये दाखवेन. सो आता दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहे प्रसादासाठी. सो सगळ्यांनाच माहिती आहे, जे जे शिर्डीला येत असेल, साई प्रसादालय म्हणून आहे. सो इथे बघू शकता, मस्त अशी बाबांची मूर्ती आहे. आता आम्ही निघालो आहे. तिकडे VIP पण आहे आणि नॉर्मल पण आहे. नॉर्मल ह्याला लाईन असते आणि VIPला आय थिंक काहीतरी 50 रुपीज पर पर्सन असे चार्जेस आहेत. हे आहे हे. इथे बरेच लोक येतात प्रसादासाठी, बघू शकता. बाहेर पण आपण जेवू शकतो, पण ऑब्वियसली नेहमी आपण बाहेर जेवतोच, पण अशा वेळी आपण जिकडे कुठे मंदिर वगैरे आपण देवदर्शनासाठी आलो तिथला प्रसाद खाल्लाच पाहिजे. स्वतः VIP कुपन घ्यायला गेलं, कारण की खूप गर्दी, आपल्याला पुढे पण निघायचं. सो त्यामुळे इथे मी बरेच आहे गाईज. माहीत नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे का नाही. तर हे साई प्रसादांचं आहे. सो इथे आलो आहे आपण, बघू शकतो. खूप छान मूर्ती आहे, मस्त आहे इथे. आणि आतमध्ये काय फोटोज व्हिडिओज काढायला काही चालू कारण की फोनच बाहेरच ठेवायला लागतो, जसं की माहितीच जे शिर्डीला येत असतील त्यांना. सो आता बघू इथून जमतं आहे का तिकडे जायला, कारण की ॲप्रॉक्स टाईम पण खूप झालं आहे त्याच्यामुळे. सो बघू. पण दर्शन साईबाबांचं खरंच खूप छान झालं. 3-3 तास गेले लाईनमध्ये. 3-3.5 तास गेले लाईनमध्ये. आम्ही काहीतरी 12:30 का 12 वाजता लाईनमध्ये होतो. त्याच्यानंतर आमचं 3-3:30ला दर्शन झालं. सो एवढे तास गेले लाईनमध्ये, पण खरंच खूप छान दर्शन झालं, मस्त झालं एकदम. काही वाटलंच नाही एवढा वेळ उभं राहिलो म्हणून वगैरे, काहीच नाही. बसायची सुद्धा चांगली सोय आहे. आता खूप छान बनवलं आहे, मोठं मस्त बनवलं आहे. एकदा नक्कीच येऊन बघा तुम्ही. चलो आता चला, बाकी मी आतलं काहीच दाखवलं नाही कारण की फोनच अलाउड नाही आहे. सो त्यामुळे लॉकरमध्येच ठेवलेलं. आता आपण जाऊया प्रसाद. इथून वरती चढून आलेलो आहे आपण. 50 रुपीज आहे पर पर्सन. सो चलो. तर इकडे बघू शकता, असं आहे वरती बसण्यासाठी. प्लेट देतात ते आणि आपण घेऊन जायचं, तेच वाढतात आपल्याला. आणि अनलिमिटेड आहे, आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो रिपीट. सो हे आहे जेवण, बघू शकता. खूप छान छोलेची भाजी होती, परत शेंग बटाटा होता, डाळ भात चपाती आणि स्वीट्स तर होतंच. तर प्रत्येक वेळी आय थिंक वेगवेगळं असतं, एकच मेन्यू नसतो. सो येस गाईज, आता आलेलं आहे जेवण. मस्त पहिले जेवण घेऊ, कसं आहे तुम्हाला सांगतो, छानच असतं.
आता इथे बाबांचं तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकता. इथे टी व्हीमध्ये बघू शकता, दाखवतायत एकदम बाबांचं सगळं करतात. आय थिंक 5:30चं टायमिंग होतं, 5:30-6 वाजता. तर त्यांना परत सगळं नवीन घालत होते फ्रेश वगैरे करून. सो आता आपण बाहेर आलो. हे आहे ते, इथे बघू शकता बोर्ड तुम्ही. इथे आलेलो आपण. खूप छान आहे, मस्त जेवण गेलं, खूप छान मला. सो येस गेस, आता मी मॅकटीला आलो आहे. पुढे शनी शिंगणापूरला आम्ही जाणार आहे. सो चलो आता बघू पॉसिबल होते का. लेट पण झाले तरी पण बघूया. आणि कसं वाटलं माझा आजचा लुक हेही कमेंट करून सांगा. इथे खूप मस्त लिहिलेलं तुम्ही बघू शकता, आय लव्ह साई म्हणून. तर मी लगेच शूट केलं, खूप छान वाटत होतं. आणि आता आम्ही रूम बघत होतो, कारण की शनी शिंगणापूरला जायचा प्लॅन थोडा पोस्टपोन केलेला, कारण की उशीर झालेला आणि दुसऱ्या दिवशी शनिवार होता. तर म्हटलं चला शनिवारीच जाऊया, कारण की शनिवार शनिदेवांचा वार असतो त्यामुळे. सो आता इथे आम्ही हॉटेल घेतलेला आहे, म्हणजे रूम घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान आणि बाल्कनी आहे. फ्लोअरची रूम तर भारीच होता. बाल्कनीचा व्ह्यू जवळच आहे, डायरेक्ट मेन रोड बघू शकता. मंदिर तिथून हाच रोड आहे, स्ट्रेट गेलं ना 2-3 मिनिटावरती तो आता मंदिर आहे. मस्त फ्रेश वगैरे होऊया. आणि आता आपल्याकडे बराच टाइम आहे, कारण की 7-7:30 वाजत आलेले आहेत. आता आपण जाऊया, मस्त फ्रेश होऊन थोडं शिर्डी एक्सप्लोर करूया, म्हणजे जेवण वगैरे घेऊया आणि थोडं फिरूया. तर आपण बाहेर आलोय, बघू कुठे जातोय डिनरला वगैरे. चलो. सो येस गाईज, आता आम्ही ते खंडोबा मंदिरात आलेलो आहे. तिथलं सुद्धा दर्शन घेतलं, छान आहे, मस्त आहे. तर इथे मस्त छान असं फिरण्यासारखं होतं. खंडोबा मंदिर जवळच, तेही आम्ही मस्त फिरलो. इथे बघू शकता, इथे हे सुद्धा आमचं दर्शन झालं. वगैरे पण चालू आहे त्यांचं सगळं. आता जाऊया. आपल्या मंदिरापासून अपोजिट साईडला अप्रॉक्स 3-4 मिनटं किंवा 5 मिनटावर आहे. मस्त आहे एकदम. जेजुरी गट. आणि मग आता पुढे निघूया. पुढे काय काय आहे माहिती नाही, पण साई तीर्थ करायला ह्यावेळी भेटलं नाही, पण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा नक्कीच करू, कारण की शनी शिंगणापूरला जायची घाई होती. सो त्याच्यामध्ये ते सुद्धा राहिलं. सो नेक्स्ट टाइम आपण नक्कीच कवर करूया ते. आणि आतला काही व्लॉग घेतला नाही शिर्डीचा, जसं की तुम्हाला सांगितलं मी फोन लॉकरमध्ये ठेवतात. मस्त फिरलो वगैरे. 9-9:30 वाजता जेवण करायला गेलो. खूप छान होतं, थाळीच घेतलेली. आणि इथे बघू शकता तुम्ही मंदिराचा कळस, खूप छान वाटत होतं रात्रीसुद्धा. आणि इथे आपलं जेवण आलेलं आहे. थाळी मस्त पनीरची भाजी होती, परत शिरा होता, भेंडी होती, वांगं होतं, परत डाळ भात, चपाती. आपलं जेवण झालेलं आहे. आय थिंक काय माहिती काय शॅडो येतोय, आवाज येतोय का नाही तुम्हाला. चलो डायरेक्ट रूम वगैरे तिथे जाऊन भेटू. आवाज नसेल तर मी व्हॉइस ओव्हर करते. छान होतं, मस्त होतं. मला दाखवतेस मी. आधीच करायला पाहिजे हो. साधा पाणी आहे ना. हॅलो, पान लोगे ना. पान मीठा पान चा इश्यू होतोय या लाईटीचा. आता बघू शकता, आता जिथे आम्ही हॉटेल घेतलेलं आहे तिथली ही बाल्कनी आहे, म्हणजे रूमची नाही, हॉटेलची फ्लोअरची. सो आत्ताच आम्ही आलो, मस्त जेवण वगैरे केलं आणि शनी शिंगणापूरचा प्लॅन कॅन्सल केला, म्हणजे आजच्यासाठी पोस्टपोन केला, कॅन्सल नाही पोस्टपोन केला. उद्या जाऊ. उद्या शनिवार पण आहे, शनिवारचा वार असतो शनींचा, त्याच्यामुळे. हो ना हो. आणि ह्यांनी गोड पान घेतलं आहे ना, यांनी गोड पान घेतलं. लाईटीचं थोडं हे होत असेल, इथे थोडा फोकस आहे त्याच्यावरती. उद्या करू, कारण की खूप उशीर झालेला, रात्र होत आलेला, अंधार बराच पडलेला, म्हणून आम्ही रिस्क नाही घेतली. म्हटलं उद्या प्रॉपर जाता येईल, गेलं तरी एवढं फिरता बघता येणार नाही. सो त्यामुळे आता इथे मस्त आलो आहे, मस्त फिरलो बाबांच्या इथे. पूर्ण टेम्पल वगैरे सगळं दर्शन तर आमचं दुपारीच मस्त झालेलं 3-4 वाजता.
सो आता मस्त फिरलो वगैरे, इकडे एक्सप्लोअर केलं, काय काय छान छान आहेत गोष्टी, जेवलो आणि मग आलो. आता उद्या शनी शिंगणापूरचा व्लॉग कंटिन्यूअस करेन मी, एकच टाकेन, डबल नाही करणार ना हो, कारण की शिर्डीचा मला काही जास्त घ्यायला भेटलं नाही, आतमध्ये अलाउड नाही आहे. सो त्यामुळे जो मी एवढा बाहेरचा परिसर दाखवता येईल तेवढंच मी दाखवलं. तुमचंही दर्शन आणि स्क्रीनवरती म्हणजे टी व्हीवरती दाखवतात तसा दाखवलेला आहे मी, त्याच्यामुळे तुमचं दर्शन तिथूनच घ्या, की तुमचं दर्शन झालंच असेल. सो चलो, हे बसलेत आता, चला आता व्लॉग उद्या कंटिन्यू करूया.